ओके तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा लागला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो। जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल तर लाईक करून घ्या, शेअर नाही केलं तर शेअर करून घ्या। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो बेल आयकॉनला ऑनवरती सेट करा, जसं की तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल म्हणून। तर मित्रांनो थोडंफार प्रॉब्लेम होती, यामुळे आपला व्हिडिओ अपलोड नाही करू शकत मित्रांनो। तरी पण मी आपण ट्राय करतच आहे मित्रांनो व्हिडिओ अपलोड करण्याचं। आपली थोडी तब्येत वगैरे खराब असल्यामुळे आपण 2 दिवस व्हिडिओ वगैरे टाकलो नाही मित्रांनो। तर मित्रांनो आजपासून आपले जे काही व्हिडिओ आहे ते आपल्याला डेली प्रमाणे जसे येत होते त्या सिस्टममध्ये येऊन भेटून जातील मित्रांनो आपला व्हिडिओ। तर मित्रांनो जे काही यूज केलं म्हटलं तर सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे मित्रांनो, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। जर तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल हवं असेल तर आपला टेलिग्राम ग्रुपला पण प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता, अगदी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो। तर मित्रांनो आपण जरा उशीर न करता आजच्या काही नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो सर्वात अगोदर आपला प्रोजेक्ट लाईट मोशनला ओपन करायचं मित्रांनो। मग आपला प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर बीट मार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल मित्रांनो। मग आपला प्रोजेक्टच्या व्हिडिओला पूर्ण बघायचं तरच तुम्हाला समजून जाईल मित्रांनो, लक्षपूर्वक घेऊन ऐकायचं तर तुम्हाला समजून जाईल मित्रांनो। तर मित्रांनो सर्वात अगोदर आपला प्रोजेक्ट बीट मार्क प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो एकदम जबरदस्त पद्धतीने आपण ग्रुप्स वगैरे ॲड करून दिलेला आहे मित्रांनो। मग आपलं फक्त आपला फोटोज वगैरे ॲड करून घ्यायचं। फोटोज वगैरे ॲड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपला फर्स्टला यायचं मित्रांनो। मग आपल्याला 1 नंबरची ग्रुप आहे मित्रांनो, ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो, ॲडिट ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो। केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट आणखीन एक मदत ग्रुप दिसून जाईल मित्रांनो। ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो, ॲडिट ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो। फर्स्टला यायचं मित्रांनो, प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो। जे का तुमच्या आवडीची फोटो आहे मित्रांनो, जसं की आपला प्रोजेक्ट आवडीची फोटोला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपला लास्ट ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपला फोटोला प्रेस करून खालच्या आपल्याला सेट करायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो जे का गोल्ड रेक्टँगल दिसून जाईल त्या रेक्टँगलमध्ये ॲड करून घ्यायचं। जसं की आपल्या फोटोवरती क्लिक करायचं, मोन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रोजेक्ट लहान करून घ्यायचं। लहान करून घेऊन असे प्रोजेक्ट सेट करून घ्यायचं। जसं मी फोटो वगैरे सेट करत आहे त्या सिस्टममध्ये सेट करून घ्या। सेट केल्यानंतर मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक आपला एकदम छान असं फोटो वगैरे सेट झालेले दिसून जाईल मित्रांनो। मग आपलं फर्स्टला यायचं मित्रांनो, प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो। मग आल्यानंतर मित्रांनो जे का तुमच्या आवडीची जे का बॅकग्राऊंडला जे फोटो आवडते तुम्हाला त्याच फोटोला ॲड करून घ्या। जसं की आपला प्रोजेक्ट फोटो आहे, फोटोला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर वर 3 डॉटवरती क्लिक करायचं, फिल कॉम्पोजिशन यावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं। मग आपला जसं की आपला प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं, स्क्रॉल केल्यानंतर 3.18च्या बीटला यायचं। मग आपल्या फोटोला ओढून घ्यायचं मित्रांनो। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे फोटो प्रेस करायचं मित्रांनो, फोटोला प्रेस करून खालच्या बोला सेट करून घ्यायचं मित्रांनो। जसं की आपला प्रोजेक्ट आपल्या लोगोच्या वरच्या आपल्याला दिसली पाहिजे मित्रांनो। मग आपला प्रोजेक्ट सेकंड बीटला जायचं। जसं की आपल्या आणखीन आपल्या या ग्रुपवरती क्लिक करायचं, ॲडिट ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो। आल्यानंतर मित्रांनो मग आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो। जे का तुमच्या आवडीची फोटो आहे मित्रांनो अशा प्रोजेक्ट फोटोला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपलं फोटोला प्रेस करून खालच्या आपल्याला सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं, मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून जसं मी सेट करत आहे त्या सिस्टममध्ये सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे काय अशा प्रोजेक्ट फॉन्ट आहे मित्रांनो, जसं की आपला प्रोजेक्ट जे का आपण लिरिक्स वगैरे ॲड करून दिलं आहे, आपला फॉन्ट वगैरे दिलेला आहे मित्रांनो। आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेला आहे। जर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटत नसेल तर आपला टेलिग्राम ग्रुपला पण प्रोव्हाइड केलेला आहे मित्रांनो। मग आपल्या जे अशा प्रोजेक्ट फॉन्ट ॲड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपल्या टेक्स्टवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपल्या ॲडिट टेक्स्टवरती क्लिक करायचं मित्रांनो। केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या अशा प्रोजेक्टवरच्या आपलं क्लिक करायचं मित्रांनो। केल्यानंतर मित्रांनो मग आपलं व्ह्यू ऑल फॉन्ट्सवरती क्लिक करायचं मित्रांनो। केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या स्प्रोवर 3 डॉटवरती क्लिक करायचं मित्रांनो। इम्पोर्ट फॉन्टवरती क्लिक करायचं मित्रांनो। इम्पोर्ट फॉन्टवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट आपल्या नावाचा प्रोजेक्ट फॉन्ट दिलेला आहे मित्रांनो, या फॉन्टला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट आपल्या नावाचं जे फॉन्ट आहे मित्रांनो, एस एडिटर असं काय नावाचं फॉन्ट आहे त्या फॉन्टला ॲड करून घ्यायचं मित्रांनो। ॲड केल्यानंतर असे प्रोजेक्ट एकदम छान असं दिसून जाईल मित्रांनो। मग आपला असे प्रोजेक्ट आणखीन आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर मित्रांनो मग आपला जे एकदम जबरदस्त पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो। मग आपला फर्स्टला यायचं मित्रांनो। फर्स्टला आल्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो। जे का तुम्हाला आणखीन आपला बॅकग्राऊंडला जे का फोटो लागत आहे मित्रांनो तेच फोटोला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर वर 3 डॉटवरती क्लिक करायचं मित्रांनो। फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं। मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा
अशा प्रकारे मोठी करून सेट करून घ्यायचं मित्रांनो। जसं मी सेट करत आहे त्या सिस्टममध्ये सेट करून घ्या। सेट केल्यानंतर सेकंड बिटला जायचं, जे का पुढचा पार्ट त्याला कट करून घ्यायचं किंवा मग आपला फोटोला प्रेस करून खालच्या बाजूला सेट करायचं। खालच्या बाजूला जसं की आपला अशा प्रकारे हे जे काही ग्रुप आहे मित्रांनो, ग्रुपच्या वरच्या बाजूला सेट करून घ्यायचं मित्रांनो। जसं की आपल्या हे जे काही ग्रुप आहे, ग्रुप मोठी झालेले दिसून जाईल मित्रांनो। मग आपल्या हे 3.18 बिटला यायचं, मग आपल्या ग्रुपवरती क्लिक करायचं, जे का राईट साईडचा पार्ट आहे त्याला कट करून घ्यायचं मित्रांनो। कट केल्यानंतर मित्रांनो एकदम जबरदस्त पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो। मग आपला सेकंड बिटला जायचं मित्रांनो, मग आपल्या ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो, प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो। जे का आणखीन तुमच्या आवडीचे जे फोटो आहे त्या फोटोला ॲड करून घ्यायचा। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपला सेकंड बिटला जायचं, मग आपला अशा प्रेस करून खालच्या बाजूला सेट करायचं। सेट केल्यानंतर फोटोवरती क्लिक करून मूव ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून जसं मी फोटो वगैरे सेट करत आहे त्या सिस्टमवर फोटो वगैरे सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे का फोटो आहे मित्रांनो, फोटोजमध्ये फॉन्ट वगैरे ॲड करून घेणं, मग आपल्या ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं, मग आपला टेक्स्टवरती क्लिक करून एडिट टेक्स्टवरती क्लिक करायचं मित्रांनो। केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे वर फॉन्टवरती क्लिक करायचं मित्रांनो। जे एस एडिटर 1 जे का नाव आहे त्या फॉन्टवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक गेल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे का अशा प्रकारे 15.18 बिटला यायचं, मग आपल्या प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो। जे का तुमच्या आवडीची तुम्हाला जी आवडती बॅकग्राऊंडला फोटो त्या फोटोला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मग आपल्यावर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला सेकंड बिट जो करून फोटोला ओढून घ्यायचं मित्रांनो। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपला जो फोटो मित्रांनो फोटोला प्रेस करून खालच्या बाजूला सेट करून घ्यायचं मित्रांनो। सेट केल्यानंतर मित्रांनो जे बाकीचे जे फोटोज आहे मित्रांनो त्या फोटोजला मी ॲड करूनच घेतो मित्रांनो। तुम्ही पण लवकरात लवकर ॲड वगैरे करूनच घ्या मित्रांनो। ओके, मग तुम्ही असे प्रोजेक्ट फोटो वगैरे ॲड करून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर मित्रांनो शेक इफेक्ट प्रेसेटला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर जे फर्स्ट फोटो मित्रांनो, फर्स्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रोजेक्ट बीटमार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या प्रोजेक्ट जे का खालची बॅकग्राऊंडला जे का फोटो आहे मित्रांनो फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। केल्यानंतर मित्रांनो अशा प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर मित्रांनो जे का सेकंड बिट जे का सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या जे वरची लेअर आहे त्या लेअरवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपल्या या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला प्रोजेक्ट शेक बीटमार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे बॅकग्राऊंडला जे फोटो दिला आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या जे सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। जे फोटो वगैरे जे तुम्ही ॲड केलेले फोटो वगैरे असतील त्या फोटोजना हा एक इफेक्ट पेस्ट करून घ्या। जसं की आपल्या मी डेमोसाठी फक्त 2च फोटो वगैरे ॲड करून दिलेला आहे मित्रांनो। मग आपल्या प्रोजेक्ट 3.18 बिटला यायचं मित्रांनो। मग आपल्या डब्याच्या ऑप्शनवरती करून क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं। पेस्ट लेअर केल्यानंतर एकदम जबरदस्त पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो। मग आपला प्रोजेक्ट फर्स्टला यायचं मित्रांनो, प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो। अशा प्रोजेक्ट व्हिडिओला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मित्रांनो व्हिडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो, वर 3 डॉटवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपल्या एक्स्ट्राक्ट ऑडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो। जसं की आपल्या MP3 सॉन्गमध्ये कन्वर्ट झालं दिसून जाईल। जे का खालचं लोगोचा व्हिडिओ आहे मित्र त्या लोगोच्या व्हिडिओला डिलीट करून घ्यायचं। डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्यावर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो। एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं। तर मित्रांनो भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत आपले बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो। ओके.